तर बायको सोडून सगळेच मामा म्हणत असल्याचं मिश्किल विधान झी24 तासच्या कृषी सन्मान सोहळ्यात दत्ता भरणे यांनी केले। जनतेच्या प्रेमामुळे मामा ही उपाधी मिळाल्याची कबुली देखील दत्ता भरणे यांनी दिली आहे। गोगावले साहेब माझ्या शोला आले होते टू द पॉइंटला। तेव्हा त्यांना मी एक प्रश्न विचारला होता की तुमच्या नावापुढे शेट कसं लागलं। तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं की कसं ते शेट नाव लागलं। तुमच्या नावापुढे मामा कसं लागलं आणि तुम्हाला सगळे तुम्हाला मामा म्हणतात का? मामा कसं लागलं की तुम्हाला सांगतो, आपण ग्रामीण भागात आता ही सगळी बऱ्यापैकी आमच्या पाठीमागे सगळे पुरस्कार दिसतात। आपण ग्रामीण भागात राहणारी माणसं आहोत। मी पुण्यामध्ये शिवाजी मराठा हायस्कूलला इथं शाळेला होतो 5वीला आल्यानंतर, आणि माझ्या चुलत बहिणीचा मुलगा तो 10वीला होता। तो बहिणीचा मुलगा 10वीला हॉस्टेलला होता। तो जरी 10वीला असला, मी जरी लहान असलो, आणि त्यामुळं तो मला 10वीत असताना तो माझ्या चुलत बहिणीचा मुलगा तो मला मामा म्हणायचा। आणि तो मला मामा म्हणल्यामुळं जे 5वीत जे मामा झालो, तर मी आजपर्यंत मामाच झालो। बरं एक सांगा मला, सगळेच मामा म्हणतात का घरात? पण घरात बायको सोडून सगळे मामा म्हणतात।